नमस्कार. मुलुक महाराष्ट्रमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. अमरावतीचा पुढचा खासदार हा भाजपचा असेल तर बडनेराचा आमदारही भाजपचाच राहील अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अमरावतीमधल्या राणा दाम्पत्याच्या दहीहंडी कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय. मी माननीय देवेंद्रजी गोविंदाजी आपल्या समोर या ठिकाणी सांगतोय की अमरावतीचा पुढचा खासदार हा कमळाचा असेल आणि बडनेराचा पुढचा आमदार सुद्धा हा कमळाचा असेल. आपण या ठिकाणी पुढचा खासदार कमळावरचा राहणार नाही आणि माननीय आमदार. तर नेमकं राणा आणि राजकारण काय आहे संबंध? आजपर्यंत कशा प्रकारे हे राजकारण राणा दाम्पत्यानं देखील केलेलं आहे किंवा राणा दाम्पत्य यांच्याचकडे हा थेटपणे रोख आहे का असा सवाल देखील विचारला जाऊ लागलाय. तर खासदार नवनीत राणा या 2019 साली लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती विजयी झालेल्या होत्या. तर रवी राणा हे देखील बडनेरा मतदारसंघातून विधानसभेवरती अपक्ष विजयी झालेले होते. निवडणुकीवेळी दोघांनीही भाजपच्या बाजूने भूमिका घेतली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मातोश्रीवरती जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचा वाद सर्वश्रुत आहे. त्यानंतर दोघांवरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. दोघांना अटक केली गेली. राणांमुळे आनंदराव अडसुळांच्या अडचणीची देखील शक्यता आहे. बंडामुळे अडसूळ हे शिंदे गटात आहेत. अडसुळांची नेतेपदी निवडही झाली. एकनाथ शिंदे आणि आनंदराव अडसूळ ही जागा भाजपसाठी सोडणार का हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. तर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे खऱ्या अर्थानं गरिबांचे कैवारी आहेत. हनुमान चालीसा म्हटल्याबद्दल त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं होतं. आता आमचं सरकार आहे. आमचं सरकार हे हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणार आहे असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्या अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते. आपलं सरकार आलं तर कसं खुलं खुलं वाटतं. 2 वर्ष बंदिस्त होतो. आता दहीहंडी जोरात, मग गणेशोत्सव, त्याच्यानंतर नवरात्री उत्सव, त्याच्यानंतर दिवाळी, शिवजयंती, आंबेडकर जयंती, सगळे उत्सव. कारण आता आपलं सरकार आलं. जे सरकार कोणालाही हनुमान चालीसा म्हटलं म्हणून जेलमध्ये टाकणार नाही. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणारं सरकार आता आलं. मी तर रवी राणा आणि नवनीत राणा यांचं अभिनंदन करतो. अरे हे असे लढणारे लोक होते की ज्यावेळी रावणाला लाजवेल अशा प्रकारे हनुमंताचा जय जयकार करणं या महाराष्ट्रामध्ये पाप झालं होतं. त्यावेळी हे रवी राणा आणि नवनीत राणा मैदानात आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला जेलमध्ये टाका पण आम्ही हनुमान चालीसा म्हटल्याशिवाय थांबणार नाही. आता अमरावती जिल्हा असेल, आपला विदर्भ असेल, आता मागे वळून पाहायचं नाही. आता पुढे जायचा, विकास करायचा. ही जी दहीहंडी आहे ही विकासाची हंडी आहे. दहीहंडी फोडल्यानंतर त्यातली मलाई प्रत्येकाला वाटायची असते, ती एकट्याने खायची नसते. तसंच विकासाची हंडी फोडून
एकनाथ शिंदेजी आणि मी विकासाची मलाई तुमच्यापैकी प्रत्येकापर्यंत पोहोचवल्याशिवाय थांबणार नाही। आणि आता बातमी आहे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या संदर्भातली। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे येत्या काळात एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण म्हणजे राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलेलं एक वक्तव्य। उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर फायदाच होईल असं शर्मिला यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची साथ आली तर पाहू, पण आधी त्यांनी आम्हाला साथ घालू द्या असं सूचक विधान केलंय। त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। आता एकटे पडलेत उद्धव ठाकरे। खरं तर तुम्हाला असं वाटतं ही योग्य वेळ आहे? तर साथ घातली तर येऊ देत, मग बघू। साथ घातली तर येऊ देत, मग बघू। शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी जर उद्धव ठाकरेंनी साथ घातली तर आम्ही विचार करू। काय काय होतं येणाऱ्या काळात ते बघणं महत्त्वाचं ठरेल। त्याच्यावर सद्यस्थितीत काही प्रतिक्रिया देणं मला असं वाटत नाही योग्य आहे। राज ठाकरेंच्या हातामध्ये जेव्हा राज्यातील सत्ता येईल तेव्हाच राज्यातील रस्ते चांगले होतील असा विश्वास राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केला। महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक मदत करतोय असं सांगत आधी राज्यातील रस्ते सुधारायला हवेत असंही त्यांनी म्हटलं। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढे मांडल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर सध्या आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पाहायला मिळत आहेत। विशेष करून महामार्गांच्या रस्त्यांची देखील अक्षरशः चाळण झालेली आहे। मात्र ही चाळण कोण दूर करू शकेल याविषयी राज यांच्या पत्नीनं एक मोठं वक्तव्य केलं। त्यांचं म्हणणं आहे ज्या दिवशी राज यांच्या हातामध्ये थेटपणे सत्तेची चावी येईल त्याच दिवशी महाराष्ट्रातील रस्ते हे खड्डे मुक्त होतील असं त्यांनी म्हटलं आहे। तर शर्मिला ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी दुसरीकडे नितीन गडकरी यांच्याकडे या संदर्भातही आपण हा मुद्दा उपस्थित केल्याचं त्यांनी सांगितलं। सर्वसामान्य नागरिकांना देखील रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांचा सध्या सामना करावा लागतोय। मात्र यातून सुटका कोण करणार हे आता येत्या काळातच स्पष्ट होईल। राजकारणी नाही करत आहेत रस्ते, म्हणजे आपले राजकारणी नाही करत आहेत रस्ते, तेवढे तर नीट करा। किती वर्ष झाली, आता 75 वर्ष झाली आपण साजरी केली। महाराष्ट्र हा देशाला मला ते 40 ते 50% फायनान्स सेंटरला पुरवतो। आपला इन्कम टॅक्स सगळ्यात मॅक्झिमम पैसे आपण देतो। तर तुम्ही तुमचा देश तर चांगला करा, तुमचं स्टेट तर चांगलं करा। आता आपण असं इच्छा व्यक्त करूया की आपले रस्ते चांगले होतील, करण्याचीच मानसिकता हवी। आणि मला असं वाटतं की माझ्या नवऱ्याच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हाच हे रस्ते चांगले होतील। शिवसेनेमधील फुटी प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी होईल। 5 याचिकांवरती सर्वोच्च सुनावणी होणार आहे। प्रकरण घटनापीठाकडे जाणार का यावरती देखील सगळ्यांचं लक्ष असेल। खरं तर ही बातमी आहे शिवसेनेच्या फुटी संदर्भातली आणि हे फुटीचं प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। उद्या शिवसेनेतील फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। तर शिवसेना आणि शिंदे गटानं दाखल केलेल्या 5 याचिकांवर ही सुनावणी होणार आहे। सध्या 3 सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। मात्र या प्रकरणी व्यापक खंडपीठ नेमण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार आहे आणि त्यामुळे उद्याच्या सुनावणीवेळी हे खंडपीठ स्थापन करून त्याच्याकडे ही सुनावणी वर्ग करण्यात येणार का हे देखील कळेलच। तर उद्या होणाऱ्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारचा निकाल येईल असं वाटत नसल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। न्यायालयात उद्या निकाल आहे असं म्हणता येणार नाही, कारण सर्वोच्च न्यायालय उद्या घटनापीठ स्थापन करतं का नाही करत यावरती बहुतेक सर्व गोष्टी पुढील गोष्टी अवलंबून असेल। पूर्ण घटनापीठ स्थापन केलं तर किती न्यायाधीशांचं ते घटनापीठ असेल, घटनापीठापुढे कोणकोणते मुद्दे उपस्थित करणार आहेत हे घटनापीठाला स्पष्ट करावं लागेल आणि त्यानंतरच युक्तिवाद सुरू होईल।
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मातोश्रीवरती खोके निष्ठेचे येत असल्याची टीका केली आहे. मातोश्रीवरती सांगली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आणि त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवरती निशाणा साधलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवरती निशाणा साधला. निवडणुका लवकर घेण्यात याव्यात या संदर्भातही ते बोलले तर हिंमत नसल्याचं देखील उद्धव यांनी बोलून दाखवलं. राज्यामधील जनता निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकवण्यासाठी वाट पाहत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. सध्या खोक्यांची चर्चा खूप चालू आहे. त्याच्यामुळे खोके बघितल्यानंतर 5 खोके आपण 5 खोके नॉट ओके. आपल्याला आणखी खोके वाढले पाहिजे. त्या खोक्यात काय आहे? सभासद आपल्या निष्ठा आहे. आमच्याकडे खोकेच्या खोके येतात ते निष्ठेचे खोके येतात. त्यांचे खोके वेगळे आहेत. ते त्यांच्यासाठी ओके असतील, आपल्यासाठी नॉट ओके. आपले हे खोके मात्र भरभरून आले पाहिजे. मंत्री असो वा मुख्यमंत्री, सर्वांनी सभागृहाचं पावित्र्य पाळायलाच हवं. उद्या मुख्यमंत्री जरी तसे वागले तरी तुम्हाला त्यांचे कान उघडायचं काम करावं लागणार आहे. सभागृहामध्ये शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल आपले आभार अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं कौतुक केलं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधिमंडळामध्ये आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी झापलं होतं. अगदी काल परवाकडे सुद्धा तुम्ही सभागृहाची एक उंची, सभागृहात लोकांनी कसं वागायचं, मग तो मंत्री असो किंवा कोणी असो, तो सभागृहात आल्यानंतर त्यांनी शिस्तीत वागलं पाहिजे हे खडसावून सांगितलं. त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतोय. आणि हे धन्यवाद केवळ तो कोण होता आणि तुम्ही त्याला खडसावलं म्हणून नाही, तर एकूणच ज्या पदावर तुम्ही बसलाय त्या पदाला न्याय देताना एकूण आपण कुठे आलेलो आहोत, ह्या सभागृहाचं पावित्र्य कसं राखलं गेलं पाहिजे, मग तो कोणी असो की नाही. हे सभागृह आहे, या सभागृहाचा दर्जा तुम्हाला पाळावाच लागेल, याची उंची तुम्हाला पाळावीच लागेल. बाकी काय असाल ते तुम्ही बोललात ते तुमच्या घरी. मंत्रीपद मिळालं नाही आणि यामुळे शिंदे गटातील आमदारांनी नाराजी जी आहे ती कायम ठेवलेली आहे. अगदी जाहीर कार्यक्रमातही आमदार त्यांची नाराजी लपवू शकत नाहीयेत. शिंदे गटातील औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. तर आजकाल सिक्युरिटीचं कुठं काय राहिलेलंच नाही असं वाटायला लागलंय. अरे आमच्याकडे मी पाहायचा तो आला काय, राज्यमंत्री झाला काय, कॅबिनेट मंत्री झाला काय, सगळंच झालंय. आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर कार्यक्रमात हसत हसत का होईना पण त्यांची खतखत पुन्हा उघड केली आहे. अतुल सावेंचे वडील मोरेश्वर सावेंसोबत काम केल्याची आठवण यावेळी शिरसाट यांनी करून दिली. मात्र सध्या वरिष्ठांचा मान राखला जात नाही असं मिश्किलपणे ते म्हणाले. कारण की अतुल सावेंच्या वडिलांबरोबर मी काम केलेलं आहे आणि त्यांच्या वडिलांबरोबर काम करताना या राजकारणामध्ये कधी येतील असं मला वाटलं नव्हतं. परंतु आला काय, राज्यमंत्री झाला काय, कॅबिनेट मंत्री झाला काय, सगळंच झालंय. अरे आमच्याकडे मी पाहायचा सध्या आजकाल सिक्युरिटीचं कुठं काय राहिलेलंच नाही असं वाटायला लागलंय. संजय शिरसाट यांनी मागील महिन्यातही त्यांची नाराजी व्यक्त केली होती. 12 जुलैला आमदार संजय शिरसाट यांनी ट्विट केल्यानंतर एकच खळबळ उडाली. ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यानं पोस्ट गेली असा खुलासा केला. आता संजय शिरसाट यांनी पुन्हा जाहीरपणे नाराजी उघड केली आहे. त्यामुळे शिंदे गट संजय शिरसाटांची समजूत कशी घालणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ते लवकरच होणारे मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी नाराज होण्याचं कुठलंही कारण नाही. आमच्यामध्ये आमचं जे लीड करणारी लोक होते याच्यामध्ये एक संजय शिरसाट होते. अत्यंत उत्कृष्ट असे आमदार आहेत, आमचे नेते आहेत आणि त्यांचा योग्य तो मान ठेवला जाणार आहे. मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार होईपर्यंत संजय शिरसाट यांची नाराजी काही दूर होण्याची चिन्ह दिसत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे राज्यातील नागरिकांपेक्षा सगळ्यात जास्त लक्ष संजय शिरसाट यांचंच लागलंय हेही तितकंच खरं. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सातत्यानं शिंदे गटातील आमदारांवरती आगपाखड करतायत. हे सर्वजण गद्दार कसे आहेत हे
ठासवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेकडून केला जातोय आणि त्यात आता खासदार विनायक राऊतांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंना लक्ष्य केलंय आणि थेट त्यांच्यावरती टीकेचे बाण सोडलेत. शहाजी बापू म्हणजे नौटंकी माणूस. फक्त विनोद करू शकतो, विकास नाही. खासदार विनायक राऊतांचे टीकेचे बाण. शहाजी बापू इज नॉट ओके. शिवसेनाच एकदम ओके. बापूंच्या गडात राऊतांचा हल्लाबोल. एकनाथ शिंदेंच्या ऐतिहासिक बंडानंतर काय डोंगार, काय झाडी, काय हाटील या डायलॉगमुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले आमदार शहाजी बापू पाटील यांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आता लक्ष्य केलंय आणि थेट टीकेचे बाण सोडून घायाळ केलंय. शहाजी बापूंसारखा नौटंकी करणारा माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो, मात्र एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, असा हल्लाबोल खासदार विनायक राऊतांनी केलाय. शिवाय सांगोला मतदारसंघातील जनतेच्याही ही बाब लक्षात आली आहे. त्यामुळेच तिथली लहान मुलं, विद्यार्थी आता शहाजी बापू इज नॉट ओके, शिवसेनाच ओके ओके असं म्हणत असल्याची कोपरखळी देखील राऊतांनी लगावली आहे. शहाजी बापूंसारखा नौटंकी करणारा माणूस आज राजकारणामध्ये विनोद करू शकतो, पण त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, हे तिथल्या मतदारांनी अगदी ठामपणे सांगितलं. म्हणून कालच एक व्हिडिओ मी आपल्या तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियावरची बातमी ऐकलेली आहे. साधे विद्यार्थी पण म्हणतात की नॉट ओके, शिवसेनाच विल बी ओके. या टीकेला एकनाथ शिंदे गटातूनही जोरदार प्रत्युत्तर मिळतंय. शहाजी बापू यांना सांगोल्यात शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला होता. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पक्षात प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यातच शहाजी बापू पाटील यांच्या समोर मोठं आव्हान उभं करण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाकेंना शहाजी बापूंविरोधात रिंगणात उतरवलं गेल्यास आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सध्या महाराष्ट्रामध्ये काळू बाळू यांचा तमाशा सुरू असल्याची बोचरी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर केली आहे. सांगोला इथे आज शिवसेनेचा निर्धार मेळावा होता आणि यावेळी बंडखोर आमदार शहाजी पाटील यांच्यावरती जोरदार टीका करत सोंगाड्या अशी उपमा दिली गेली. अशी जी खालच्या स्तरावरची जी स्टेटमेंट असतात त्याला मी उत्तर देत नाही, कारण प्रत्येक माणसाने बोलताना महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाणीव ठेवली पाहिजे. महाराष्ट्र हा एक सुसंस्कृत लोकांचा प्रदेश आहे आणि त्याच्यामुळे इथं बोलताना सुद्धा विचार करून बोललं जातं. अशाच तऱ्हेने संजय राऊतजी बोलत होते, म्हणून संजय राऊतांना महाराष्ट्रामधून खूप विरोध झाला. आज संजय राऊत नाहीत, म्हणून त्यांची जागा जर विनायक राऊत घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी असं करू नये. त्याच्यामुळे सिंधुदुर्गचा सुद्धा कमीपणा होईल असं मला स्वतःला वाटतं. कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची भेट घेतली आहे. अशोक चव्हाणांच्या निवासस्थानी बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अशोक चव्हाण आपले नेते असून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचं सत्तारांनी म्हटलं, तर भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं चव्हाणांनी म्हटलंय. आमचे मित्रत्वाचे संबंध पहिल्यापासून आहे. शंकरराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी त्यावेळेस काँग्रेस पक्षात प्रवेश, फार जुनी गोष्ट आहे, 20-25 वर्षापूर्वीची, आणि एक मित्रत्वाचे संबंध आहे. त्यामुळे ते कुठल्याही सरकार, कुठल्याही पक्षात जरी असले तर व्यक्तिगत संबंध त्याच्या पलीकडे असतातच ना, व्यक्तिगत. त्यामुळे तो विषय नाहीच आहे. आज त्यांना मला मनापासून शुभेच्छा आहे. त्यांनी महत्त्वाचं पद सांभाळलेलं आहे, कार्यभार त्यांच्याकडे आहे. राज्यामध्ये झालेली अतिवृष्टी, नुकसान हे जे प्रत्यक्ष फिरून पाहणी करताय, त्यांना जाणीव आहे आणि मला अपेक्षा आहे की निश्चित ते चांगलं काम करतील. ठीक आहे, पक्षीय भूमिका माणसाला पक्ष म्हणून जी काही घ्यायची ती घेणं अपेक्षितच आहे, पण माणसाच्या व्यक्तिगत संबंधामध्ये त्याच्यामध्ये कुठला म्हणजे वैचारिक मतभेद असावे, व्यक्तिगत नसावे, तशी अपेक्षा. मला राजकारणामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब, स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांचा फार मोलाचा, माझ्या राजकीय जीवनामध्ये जे मी इथपर्यंत पोहोचलो त्यांचा मोलाचा
त्यांची मार्गदर्शनाखालीच मी अनेक वर्ष काम केलं. आजही त्यांचा मार्गदर्शन घेण्यासाठी मराठवाड्याच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांना फार जाणीव आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचा पूर्ण अभ्यास आहे. यासाठी मी त्यांचा आशीर्वाद प्लस काही त्यांनी जे सूचना दिल्या त्याच्यावर निश्चित महाराष्ट्रामध्ये पुढच्या भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न एक कार्यकर्ता या नात्याने करेल. संभाजीराजे छत्रपती यांनी दिवंगत मेटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांना आमदारकी द्यावी अशी मागणी केली. समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबाला आणि संघटनेला बळ मिळालं पाहिजे. राजकीय पाठबळ मिळाल्यास गरीब मराठ्यांना न्याय मिळेल आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ज्योती मेटे यांना आमदारकी देण्याची गरज असल्याचं सांगितलं. आणि त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करा किंवा कुठेही करा, पण त्यांना आमदार करावं ही माझी स्पष्ट मागणी. म्हणजे इकडे हेरून फिरून मला काही बोलायचा विषय नाही. त्यांना राजकीय ताकद द्यायला पाहिजे हे मी या मताचं आहे. ज्या मराठा समाजासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले 1981 पासून, आज कुठंतरी न्याय मिळायला पाहिजे ना त्यांना. म्हणजे ते आज नाहीत म्हणून त्यांचा विषय संपला का? नाही, त्यांना ताकद द्यायलाच पाहिजे. आणि शिवसंग्राम जर टिकवायचा असेल आणि गरीब मराठ्यांना न्याय द्यायचा असेल तर माझं उलटं मुख्यमंत्री असतील किंवा प्रामुख्याने DCM असतील, कारण त्या पक्षांची त्यांचा नेहमी सहयोग होतं, तर त्यांनी त्यांना आमदारकी द्यावी असं मी या मताचं आहे. संभाजीराजे त्यावेळी जे म्हणाले होते पत्रकार परिषदेमध्ये की एका कॅबिनेट मंत्र्यानं तो लिहिला, एवढंच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतो की तो कॅबिनेट मंत्री मी होतो, माझ्याच बंगल्यावर तो लिहिला गेला. पण ठीक आहे, ते आता मला असं वाटतं की ते जर सांगितलं, फार मोठा तो क्रम आहे की अनिल परब साहेब आणि मी विमानातनं निघालो होतो, विमानामध्ये बिघाड झाला, मग फोन कोणाचा आला, हा मोठा घटनाक्रम आहे. त्याच्यावर पिक्चर होईल. त्याच्यावर मला असं वाटतं की ते मी नंतर सांगेन आपल्याला. गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेनं सार्वजनिक मंडळांसाठी नियमावली जाहीर केलेली आहे. गणेश मूर्तींच्या उंचीबाबत निर्बंध असले तरी मंडप मात्र 30 फूट उंचीपर्यंतच असावेत असं पालिकेनं स्पष्ट केलंय. मंडप बांधणीमुळे गणेशोत्सवानंतर खड्डा आढळल्यास प्रतिखड्डा 2000चा दंड आकारला जाईल असंही महापालिकेनं या नियमावलीमध्ये नमूद केलंय. ते या नियमावलीवरती एक नजर टाकूयात. तर गणेश मूर्तींच्या उंचीवरती निर्बंध नसले तरी मंडप मात्र 30 फूट उंचीपर्यंतचेच असावेत. तर 25 फुटांपेक्षा उंच मंडप असल्यास मंडप बांधणीचा अहवाल सादर करणं बंधनकारक असेल. मंडप बांधणीमुळे गणेशोत्सवानंतर खड्डा आढळल्यास प्रतिखड्डा 2000 रुपयांचा दंड आकारला जाईल. प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावणाऱ्या मंडळांवरती पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या माध्यमातून कारवाई केली जाईल. तर आवाजाची पातळी अधिक होणार नाही याची काळजी संबंधित मंडळांनी घ्यावी. मंडपाच्या अंतर्गत भागात कुठल्याही प्रकारचा स्टॉल उभारता येणार नाही.